श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर स्त्रियांनी 35-40 नंतरचं रुटीनमध्ये काय काय बदल केले पाहिजे म्हणजे प्रत्येक स्त्री आनंदी, उत्साही, हेल्दी राहील, त्यासाठी अगदी छोटे छोटे बदल आहेत ते नक्की करा. आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडेफार बदल जर केले तर आपण खरंच खूप आनंदी, हेल्दी आणि उत्साही राहू शकतो. त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्याशी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. जसे जसे आपले वय वाढते तशा तशा आपल्या आवडीनिवडीसुद्धा बदलतात. आपण आधी कसे होतो, आता कसे आहोत, हे बदल कसे झाले आपल्यालासुद्धा माहीत नसते. त्यातले काही बदल वयानुसार नॅचरल होतात, तर काही बदल आपण स्वतः करून घेतो. जे बदल नॅचरल होतात ते बदल आपण बदलू किंवा थांबवू शकत नाही. पण जे बदल आपल्याला 35 किंवा 40मध्ये करायचे आहे ते बदल आपण नक्कीच करू शकतो. आणि ते खरंच खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्यालाच फायदा होणार आहे आणि आपले पुढचे आयुष्य खूप सोपं होणार आहे. त्यासाठी काही गोष्टी आहेत, म्हणजेच आपले डेली रुटीनमध्ये थोडेफार बदल करणं खूप गरजेचं आहे. तर ते बदल कोणते तेही सांगते. आपण नेहमी पॉझिटिव्ह, ॲक्टिव्ह, उत्साही राहण्यासाठी थोडेसे बदल आपल्याला करणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण डेली एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. 35 किंवा 40च्या आतच आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, पण आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. जर आपण नियमित एक्सरसाइज केली तर 35 किंवा 40शीत होणारा त्रास तो होणार नाही. आत्तापर्यंत आपण जर असा विचार करत असाल की एक्सरसाइज किंवा वर्कआउट करणं म्हणजे वेळ वाया घालवणं, तर असा विचार करणं आत्ताच बंद करा, नाहीतर नंतरचे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. म्हणून जेवढे लवकर होईल तेवढे वर्कआउट, एक्सरसाइजची सुरुवात करा. नंतर आपलं वयही वाढतं आणि एखादे वजनसुद्धा वाढतं, नंतर कंट्रोल करणं आपल्याला होत नाही आणि 35-40च्या मध्ये नॅचरल बदल होतात. त्यामुळे एक्सरसाइज आणि वर्कआउट हे डेली आपल्याला करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही अजून सुरुवात केली नसेल तर खरंच सांगते, लगेचच सुरुवात करा. आज उद्या नका करत बसू, कारण की पुढे आपल्याला होणारे प्रॉब्लेम्स आहे त्याला फेस करावे लागेल. आणि त्यामुळेच माझे एवढं म्हणणं आहे की लवकरच सुरुवात करा, रोज करा. थोडी जड जाईल सुरुवात, पण 8 ते 10 दिवसात शरीर थोडीशी साथ देईल आणि खूप सारे फायदे आहेत जे आपल्यालाच होणार आहे. नुसतं बारीक व्हायचं आहे किंवा सुंदर दिसायचं आहे म्हणून नाही, तर हाडं मजबूत होणं गरजेचं आहे. त्यामुळेच एक्सरसाइजची सुरुवात करा, वर्कआउटची सुरुवात करा. त्याने बॉडी आपली फ्लेक्झिबल राहते. नाहीतर स्ट्रेचिंग करणंसुद्धा आपल्याला खूप अवघड होऊन जातं आणि 50मध्ये आपल्याला उठणं बसणंसुद्धा कठीण होऊन जाईल. म्हणूनच सुरुवात केली नसेल तर लगेचच सुरुवात करा आणि खूप सारे फायदे आहेत बरं का वर्कआउट आणि एक्सरसाइजपासनं. तर लगेचच उद्यापासनं नक्की सुरुवात करा. आणि दुसरा पॉईंट म्हणजे जसे जसे आपले वय वाढते ना, तसे तसे आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. म्हणजेच जास्त तेलकट न खाणं, जास्त मिठाचं न खाणं, जास्त तिखट न खाणं, जंक फूड कमी खायचं. आता तुम्ही म्हणाल की आपण हे बंद करायचे, सर्वच काही गोष्टी लगेच आपण सोडू शकत नाही किंवा बंदसुद्धा करू शकत नाही, पण याचं प्रमाण ना अगदी कमी करायचं म्हणजे आपण हे नक्कीच करू शकतो. जसे की साखर कमी करणं, जास्त तेलकट न खाणं, यापेक्षा आपण हिरव्या पालेभाज्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि फळंसुद्धा जास्त प्रमाणात खाल्ल्या गेली पाहिजे. दिवसातून एक तरी फळ आपण खाल्ल्या गेलं पाहिजे. आता नाश्ता करायचा बऱ्याचशा बायका टाळतात, कारण काय तर म्हणे सकाळची घाईगडबड असते, ऑफिसला जायचं असतं, मुलांचे टिफिन्स असतात, नवऱ्याच्या ऑफिसचा डबा असतो. या सर्व कामांमुळे आपण नाश्ता करायला तयार जरी असला नाश्ता तरी पण आपण तो टाळतो, आपण तो स्किप करतो. असा विचार आपण बाकीच्या व्यक्तींच्या बाबतीत करतो का?
म्हणजे मुलं नवऱ्याच्या बाबतीत करतो का, ते सकाळी घराबाहेर जात असेल तर वेळेवर व अगदी घाईत नाश्ता करून आपण त्यांना पुढे पाठवतो. का तर त्यांना जेवणासाठी खूप वेळ असतो. तर आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत असा विचार का नाही करत? का कामे थोडी बाजूला ठेवून हा सकाळचा नाश्ता शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. जेवायला उशीर असो किंवा जेवण अगदी वेळेत असेल तरी पण नाश्ता हा केलाच पाहिजे. अजिबात नाश्ता स्किप करू नका. कारण सकाळचे हे खूप महत्त्वाचे फूड असते आणि हे जर स्किप केले तर पुढे ॲसिडिटी, डोकेदुखी आणि बरेच असे प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ शकतात. पण त्याचा आपण कधी विचारच करत नाही आणि कामांना जास्त व्हॅल्यू देतो. आता प्रत्येकाची लाईफस्टाईल ही सारखी नसते किंवा वेळेवर सर्वच गोष्टी होतील असे नाही. पण जेवढे आपल्याकडून पॉसिबल आहे तेवढे आपण वेळेत केले पाहिजे आणि थोडा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, आपली मुलं, आपली फॅमिली, आपले घर यामध्ये इतके गुंतवून गेलेलो असतो की याशिवाय आपलं काही दुसरं विश्वच नसतं. आपली फॅमिली, आपली मुलं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. पण आपण स्वतःसाठी किती वेळ काढायचा हे आपण ठरवलं पाहिजे. लग्नानंतर काही वर्ष आपण खूप बिझी असतो, मुलं लहान असतात. पण 35-40 नंतर मुलं थोडी मोठी होतात आणि आपल्याला सगळं मॅनेज करणं थोडंसं सोपं झालेलं असतं. सर्व मनासारखं थोडंफार होत असतं आणि पुरेसा वेळ आपल्याकडे असतोच. हे इमोशन आपण थोडंसं बदलू शकत नाही किंवा बदलूच नाही शकत, पण स्वतःसाठी वेळ काढू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, कसे करायचे आहे, स्वतःसाठी काय वेळ द्यायचा आहे, हेच म्हणजे सेल्फ केअर, स्वतःची काळजी घेणं. आपला स्वभाव आपल्याला बदलायला हवा. म्हणजे चिडचिड होत असेल, राग लवकर येत असेल तर आपल्याला चिडचिड कमी करायला हवं, राग शांत करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देता त्या इग्नोर करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक घरात छोटे मोठे वाद तर होतच असतात. पण हे वाद किती लांबणीवर न्यायचे किंवा किती पटकन सॉल्व करायचे याकडे सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, की ज्यामुळे आपले 1-2 दिवस, 1 आठवडा, महिना आपला वाया जाईल किंवा आपल्याला त्याचा त्रास होईल. यामुळे आपण याची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या गोष्टी अशाच मॅनेज करत राहायचं, की काही सोडून द्यायच्या, जास्त विचार करायचा नाही आणि इग्नोर करायच्या. करून बघा स्वतःच्या मनाप्रमाणे. जर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या मनाप्रमाणे वागत आला नसाल तर वागून बघा तुमच्या मनासारखं. थोडासा प्रयत्न करा, खूप छान वाटते. एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण आनंदीसुद्धा राहतो. वाढत्या वयाला कुणी थांबवू शकत नाही आणि लपवूही शकत नाही. पण आपल्या वयापेक्षा अजून थोडे सुंदर आणि तरुण दिसायचे असेल तर आपली थोडी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वाढत्या वयामुळे आपल्या स्किनमध्ये सुद्धा बदल होतात. स्किन डल दिसते, सुरकुत्या येतात, डोळ्याखाली सर्कल येतात. त्यासाठी स्किन केअर करणं गरजेचं आहे. काही घरगुती स्किन केअर असतात ते आपण रोज केले पाहिजे, काही आठवड्यातून 2-3 वेळेस केले पाहिजे किंवा काही 15 दिवसातनं सुद्धा एकदा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या स्किनची काळजी घेणं आपल्याला खूप सोपं जाईल आणि त्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तरीही आजकालच्या स्त्रिया स्वतःकडे भरपूर असं लक्ष देतो, त्यामुळे आपल्या स्किन व्यवस्थित असते आणि जर थोडीफार असेल डल तर आपण स्किन केअरकडे सुद्धा काळजीने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामध्ये क्लीनअप येतं, क्लीनअप करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. एकदा तरी घरगुती रेमेडी वापरून आपण क्लीनअप केलं पाहिजे. फेसपॅक लावणं गरजेचं आहे. घरगुती किचनमध्ये भरपूर सारे फेसपॅक आपण तयार करू शकतो. फळांच्या ज्यूसनी समजा किंवा डाळीच्या पिठाने, दही, निरसं दूध यामुळे आपण फेसपॅक तयार करून आणि चेहऱ्याला लावू शकतो. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि आरोग्याची काळजी म्हणजे चेकअप करणं खूप गरजेचं आहे. जसे जसे वय वाढते तसे तसे आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात. त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी हेरिडिटीमुळे होतात तर काही गोष्टी आफ्टर डिलिव्हरीसुद्धा होतात. तर काही कारणांमुळे सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे त्याची काळजी आपण घ्यायला हवी. त्यासाठी रेग्युलर चेकअप करायला हवं. या वयात काय होतं का BP, शुगर, थायरॉईड, B12 हे प्रॉब्लेम्स येतात आणि हाडे कमजोर होतात. यामुळे
काही गोष्टींचे चेकअप रेग्युलर करायला हवे. 35-40मध्ये कमरेचा त्रास होतो, गुडघ्यांचा त्रास व्हायला लागतो, थोडंफार दिसण्याचा प्रॉब्लेम्स येतो, काही वेळेस लांबचं दिसत नाही किंवा काही वेळेस जवळचं दिसत नाही, हे असे डोळ्यांचे सुद्धा त्रास उद्भवतात. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज, योगा हे खूप महत्त्वाचे आहे. BP, शुगर यासारख्या आजारावर या योगा एक्सरसाइजमुळे, वर्कआउटमुळे भरपूर सारा फायदा होतो, मदत होते. पण आपले कसे आहे ना, जोपर्यंत आपलं काही दुखत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरपर्यंत जात नाही आणि नंतर तो आजार वाढतो. मग काय, घ्या मेडिसिन आणि जा वारंवार चेकअपला, जा डॉक्टरकडे, काढा रिपोर्ट, अशा गोष्टी वाढतात. त्यामुळे ना सुरुवातीपासूनच आपण लक्ष द्यायला हवं आणि काही दुखत नसले तरी पण रेग्युलर चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपले वजन वाढलेले असले तर हे हेल्थ इश्यू होतात. काही जणींचे वजन अगदी मापात असतं तर काही जणींचं वजन अचानक वाढलं जातं. कुणाचं जर वजन मापात असेल तर त्यांनी लक्ष दिल्यामुळं झालं असेल किंवा देवाच्या कृपेने अगदी मेंटेन असतात. पण काही जणींचे वजन वाढतं ना, त्यामुळे काय होतं, त्या ॲक्टिव्ह राहत नाही. म्हणूनच आपण रेग्युलर चेकअप करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला समजतं का आपल्या शरीरात कसली कमतरता आहे. विटॅमिनची कमतरता जर असली तर आपल्याला विटॅमिन D, हिमोग्लोबिन, विटॅमिन C, विटॅमिन B12ची कमतरता असेल तर आपण ते भरून काढू शकतो, पूर्ण करू शकतो आपण ते. म्हणजे सकाळचं कोवळं ऊन घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. हार्मोन चेंजेसमुळे सुद्धा भरपूर बदल आपल्या शरीरामध्ये होतात. आपल्याला सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी कुठून मिळते माहीत आहे का? आपल्या स्वतःवर प्रेम करायला शिका. आपले विचार, आपले राहणीमान यामुळे आपली लाईफस्टाईल यात थोडेसे बदल जर आपण केले तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुलं लहान असतात त्यावेळेस आपण बिझी असतो, त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या जास्त असतात. पण आता या वयात आपण थोडे फ्री झालेलो असतो आणि जर नाही झालेलं असू ना तरी पण एखादी शक्य झालं तर हेल्पर लावू शकतो किंवा आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आपण कुणी मदतीला घेऊ शकतो. काही हरकत नाही. पण सर्व मलाच करायचं आहे किंवा माझ्याशिवाय व्यवस्थित कुणी करणार नाही हा विचार करणं बंद करा. कारण की हा विचार करत जर बसाल आणि थोडं काम हलकं होईल याकडे लक्ष दिलं तर तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकता. म्हणजेच तुम्हालाही कळेल की तुमच्यात अजून कोणते गुण आहे. या वेळेत, या वयात तुम्ही ते बाहेर काढू शकता. तसेच तुमच्या आवडीनिवडी तुम्ही जपू शकता. तर एखादी रेसिपी करण्याची आवड असेल, कुणाला मेहंदी काढण्याची, रांगोळी काढण्याची, कुणाचं ड्रॉईंग, स्केच, ज्याची जी आवड असेल त्यात तुम्ही थोडासा वेळ स्पेंड करू शकता आणि आपला वेळ हा या वयात तरी आनंदात जायला हवा. कुणाला फॅमिलीसोबत फिरायला जायला आवडत असेल, मुलांना वेळ द्यायला आवडत असेल, त्याचबरोबर मैत्रिणींना वेळ द्यायला आवडत असेल, शॉपिंगला आवडत असेल तर या गोष्टी तुम्हाला आनंद वाटेल या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. आपण काय करतो, रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो किंवा सकाळी लवकर उठलो तरी पण घाईच करतो आपण. झोप पूर्ण होत नाही आणि स्वतःकडे लक्ष देणं होत नाही. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी एक्सरसाइजने, आनंदाने, उत्साहाने आपण दिवसाची सुरुवात केली पाहिजे आणि ज्यामुळे अजिबात घाई गडबड झाली नाही पाहिजे याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. खरंच मैत्रिणींनो, काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील आणि नव्याने सुरुवात करावी लागेल. 35-40 नंतर वयामानाने, वाढत्या वयानुसार आपल्यात बदल करणे खूप गरजेचं आहे. हे बदल केले तर नक्कीच पुढच्या आयुष्याला फायदा होईल. पॉझिटिव्ह वाटेल, आनंदी राहाल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.